सोनिवली या प्रभागात घडली ही अतिशय निंदनीय अशी घटना आहे। त्या घटनेचा सर्वप्रथम मी या ठिकाणी जाहीर निषेध करतो। भाजपला हेच कळत नाही की आता निवडणुका संपलेल्या आहेत। देशात आणि राज्यात आम्ही मित्रपक्ष म्हणून काम करतो, महायुतीचं काम करतो। त्यामुळे निवडणुका संपलेल्या आहेत आणि त्या प्रभागातनं बंटी मस्करांची सौभाग्यवती आमच्या हेमांगीताई निवडून आलेल्या आहेत आणि आमचे त्या ठिकाणी असलेले शिवसेनेचे नगरसेवक हेमंत चतुर्वे या ठिकाणी पराभूत झालेले। आम्ही जनतेचा कौल त्या ठिकाणी मान्य केलेला आहे। असं असतानाही आम्ही एक शिवसेनेचा निष्ठावंत कार्यकर्ता, एका पक्षाचा त्याग करून तो आमच्याकडे आला होता। त्यावेळेस त्याला आम्ही आमच्या शहर प्रमुखांनी शब्द दिला होता की तू जरी निवडणूक हरलास तरी तुला स्वीकृत नगरसेवकाचं संधी देण्यात येईल। त्याप्रमाणे त्याला स्वीकृत नगरसेवकाची संधी दिलेली आहे। एक चांगला आदिवासी समाजातला एक चांगला कार्यकर्ता म्हणून त्या परिसरामध्ये तो परिचित आहे आणि एक चांगला स्वभावाचा माणूस तो आहे। खरं सांगायचं म्हणजे त्याच्यावर जे आरोप भारतीय जनता पक्षाच्या आदर्श तायडीने केलेत हे सगळे बिनबुडाचे आरोप आहेत। हेमंत चतुर्वे याच्या तोंडावरची माशी सुद्धा उडत नाही असा माणूस एखाद्या स्त्रीला किंवा एखाद्याला उद्धटपणे काय बोलेल किंवा काही भाषेत बोलेल अशा प्रकारचा जो काही प्रसार त्यांनी केलेला आहे तो संपूर्णपणे पहिले चुकीचा आहे असं मी या ठिकाणी पहिले जाहीर करतो। मुळातच आपण बघितलं की नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये कधी नव्हे तो भाजपाने पैशाचा वापर केला, सर्रास गुंडगिरीचा वापर केला। ठाणा मुंबईपासूनचे गुंड या शहरामध्ये प्रथमच मी या 25 वर्षात बघितले की जे भाजपाच्या उमेदवारांचं काम करत होते। म्हणजे एक दहशतीचा आणि पैशाच्या जोरावर आणि ईव्हीएमच्या जोरावर हे या पालिकेत सत्तेत आलेले आणि सत्तेचा माज या लोकांना आलेला आहे। मी या ठिकाणी स्पष्टपणे सांगतो की आम्ही निर्विवादपणे जनतेचा कौल मान्य केला। शेवटी जनता जनार्दन असते, जनतेने आम्हाला नाकारलं। आमच्यामध्ये काही उणिवा असतील त्या सुधारण्याचा आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न येणाऱ्या काळामध्ये करू, परंतु निवडणुका संपल्यानंतर असं एकमेकांमधलं जर आपण संघर्ष असंच कायम ठेवला आणि त्यातूनही आम्ही मित्रपक्ष आहोत असंही नाही की आम्ही जरी बदलापूर नगरपालिकेच्या सत्तेत आम्ही सहभागी नसलो तरी आम्ही राज्यात आणि केंद्रात आमची महायुती आहे। आपण आज बघितलं सगळ्या ठिकाणी महायुतीत निवडणुका लढल्या गेलेल्या आहेत। ठीक आहे, या ठिकाणची युती झाली नाही, त्याला अपवाद असेल, काही गोष्टी तशा घडल्या होत्या म्हणून झाल्या नाहीत, परंतु आता जो काय प्रकार बंटी मस्करांनी त्या दिवशी 22 तारखेला केलाय याचं सीसीटीव्ही फुटेजच सगळं काही सांगून जातोय। पोलिसांनी